जर तुम्ही वृद्ध आई वडिलांचा सांभाळ केला नाही तर थेट तुमच्या पगारातून 15% कापले जाणार का? हा अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी ही रील शेवटपर्यंत नक्की पहा. सगळी माहिती सांगते, पण त्याआधी अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण 30 लाखांहून अधिक लोक विश्वासार्ह बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करतात. आता वळूया आपल्या मुख्य बातमीकडे. तेलंगणा सरकारने वृद्ध आई वडिलांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी एक अतिशय कडक पाऊल उचललं आहे. तेलंगणा विधानसभेने तेलंगणा कर्मचारी उत्तरदायित्व आणि पालक आधार देखरेख विधेयक 2026 मंजूर केलं आहे. या नवीन कायद्यानुसार जर कोणताही कर्मचारी म्हणजेच तो सरकारी असो वा खाजगी आपल्या वृद्ध आई वडिलांचा सांभाळ करत नसेल किंवा त्यांना वाऱ्यावर सोडत असेल तर त्याच्या पगारातून थेट 15% किंवा 10,000 रुपये कापले जातील. ही कापलेली रक्कम थेट त्या वृद्ध पालकांच्या बँक खात्यात त्यांच्या देखभालीसाठी जमा केली जाईल. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेड्डी यांनी स्पष्ट केले की हा निर्णय सामाजिक जबाबदारीचा एक भाग असून पालकांच्या सन्मानासाठी हा कायदा करण्यात आला आहे. पण प्रश्न असा पडतो की आपल्या जन्मदात्या आई वडिलांचा सांभाळ करण्यासाठी अशा कायद्याची गरज का पडावी? हे समाजाचं अपयश नाही का? हा कायदा संपूर्ण देशात लागू व्हायला हवा का? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सर्व ग्रुप्सवर आता शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमी म्हणजे थोडक्यात.